जैन मित्रांनो, मी पालघर पोलीस मनोहर लेकुडगे आपल्या या यूट्यूब चॅनलला तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। संख्या चॅप्टर पूर्णपणे यूट्यूबला अपलोड केलेला आहे। आज आपल्याला अपूर्णांक चॅप्टर चालू करायचा आहे। अपूर्णांक चॅप्टर म्हणजे पूर्ण गणित या विषयाचा गाभा आहे। पूर्ण गणित या विषयाचं ॲक्युरेट बेसिक अपूर्णांक चॅप्टर आहे। तर पहा मित्रांनो, आपण अपूर्णांक चॅप्टर सुरू करतो। अपूर्णांक म्हणजे काय तर बघा, जी संख्या a छेदात b या स्वरूपामध्ये लिहिली जाते व b ने छेदाने त्या अंशाला पूर्ण भाग जात नसेल तर त्याला काय म्हणायचं? अपूर्णांक म्हणायचं। मग अपूर्णांकांचे दोन प्रकार पडतात, एक व्यवहारी अपूर्णांक, दुसरा कोणता? दशांश अपूर्णांक। व्यवहारी अपूर्णांक कोणता हो? व्यवहारी अपूर्णांक म्हणजे a छेदात b या स्वरूपात लिहितो, हा झाला व्यवहारी अपूर्णांक। मग दशांश अपूर्णांक कोणता की याचा भागाकार केल्यानंतर a छेदात b चा भागाकार केल्यानंतर उदाहरणार्थ 4 छेदात 3 याचा भागाकार केल्यानंतर 0.75 येतं। मग या व्यवहारी अपूर्णांकाचं रूपांतर आपल्याला कशात करता येतं? दशांश अपूर्णांकामध्ये करता येतं। मग व्यवहारी अपूर्णांकाचे दोन प्रकार पडतात, एक अंशाधिक अपूर्णांक आणि एक छेदाधिक अपूर्णांक। मग अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय? अंशाधिक अपूर्णांक म्हणजे ज्याचा अंश मोठा, 4 छेदात 3 मध्ये अंश कोण आहे हो? 4 मोठा आहे, त्याला अंशाधिक अपूर्णांक म्हणायचं। किंवा 2 छेदात 3 असं लिहिलं, ज्याचा छेद मोठा तो काय झाला? छेदाधिक अपूर्णांक झाला। इथं दशांश अपूर्णांकाचे सुद्धा दोन प्रकार पडतात, एक शुद्ध आवृत्ती दशांश अपूर्णांक, दुसरा मिश्र आवृत्ती दशांश अपूर्णांक। मग शुद्ध आवृत्ती दशांश अपूर्णांक म्हणजे काय? शून्य दशांश म्हणजे एखादी संख्या वारंवार रिपीट होणे, पण एकच संख्या रिपीट होणे, याला शुद्ध आवृत्ती म्हणायचं। मिश्र आवृत्ती म्हणजे काय? जर एखादी संख्या येऊन त्याच्या समोर एखादा गट किंवा एखादी संख्या जर वारंवार आवृत्ती होत असेल तर त्याला काय म्हणायचं? मिश्र आवृत्ती। याचे दोन्ही उदाहरणं बघा, शुद्ध आवृत्तीचं 0.3333 आणि मिश्र आवृत्ती म्हणजे काय? 0.188। इथे एक एकटाच आलाय, नंतर 8 ची पुनरावृत्ती झाली आहे, म्हणून याला काय म्हणायचं? मिश्र आवृत्ती म्हणायचं। मग बघा, आपण काय करू आता, हा व्यवहारी अपूर्णांकाचे बेरीज आणि वजाबाकीचे नियम बघू। बघा, व्यवहारी अपूर्णांकामध्ये बेरीज आणि वजाबाकीचे नियम काय ते नियम अगोदर समजून घेऊ, मग आपण दशांश अपूर्णांकाकडे जाऊ। बघा, व्यवहारी अपूर्णांकामध्ये पहिल्यांदा a च्या छेदात b अधिक c च्या छेदात b असं जर असेल, म्हणजे b छेद समान असेल तर सरळ a अधिक c छेदात b म्हणजे अंशाची बेरीज होते, समान छेद एकच ठेवायचा। बाकी दुसरं बघा, a च्या छेदात b वजा c च्या छेदात b, वजाबाकीमध्ये जर छेद समान असेल तर छेद तेच ठेवून द्या, अंशाची वजाबाकी करा। 3 नंबरचं बघा, a च्या छेदात b अधिक c च्या छेदात b वजा d च्या छेदात b, म्हणजे इथं बेरीज आणि वजाबाकीचे दोन्ही क्रिया आहेत, पण छेद समान आहे। छेद समान आहे, एक छेद तसाच ठेवा, वरी अंशाची बेरीज वजाबाकी जी काही क्रिया दिली ती अंशात करून घ्या। 4 नंबर बघा, a च्या छेदात b अधिक c च्या छेदात d। आता इथं छेद आपला बदल झालाय, म्हणजे इथं वेगळा छेद आहे, इथं वेगळा छेद आहे। अशा ठिकाणी जर बेरजेमध्ये काय करायचं? a गुणिले d, ad चा गुणाकार, अधिकचं चिन्ह जशास तसं, या b गुणिले c चा तिरकस गुणाकार म्हणजे या दोन्हीचा तिरकस गुणाकार भागिले छेदाचा गुणाकार छेदामध्ये करायचा। समजलं? त्याच्यानंतर 5 नंबरचं काय बघा, a च्या छेदात b अधिक c च्या छेदात d अधिक d च्या छेदात e, म्हणजे अशी जर क्रिया असेल, a च्या छेदात b, b च्या छेदात c अधिक c च्या छेदात d अधिक d च्या छेदात e, असं जर लॉंग असेल तर मग काय करावं? मग करायचा छेदाचा लसावी काढायचा आणि मग सोडवायचं। तर मित्रांनो बघा, उदाहरण दिलंय मी, 1 च्या छेदात 2 अधिक 2 च्या छेदात 3 अधिक 3 च्या छेदात 4 अधिक 4 च्या छेदात 5, म्हणजे काय हो? सगळ्याचा छेद वेगवेगळा आहे। अशा ठिकाणी काय करायचं? तिरकस गुणाकार करून पण सोडविता येते, परंतु छेदाचा लसावी काढायचा। 2 3 4 5 चा लसावी येतो 60, पुन्हा या 2 न 60 ला गुणायचं, भाग जातो 30 चा, त्या 30 न 1 ला गुणायचं, 30 31, पुन्हा या छेदानं 3 न काय करायचं? 60 ला भागायचं, 3 दोन्ही 6, आलेल्या भागाकारानं 20 न 2 ला गुणायचं, 20 दोन्ही 40 लिहायचे, अधिकचं चिन्ह। 4 न 60 ला 15 चा भाग जातो, 15 ने या 3 ला गुणा, 15 त्रिक 45, अधिकचं चिन्ह जशास तसं। 5 न 60 ला 12 चा भाग जातो, 12 ने या 4 ला गुणा, 12 चौक 48, मग यांची बेरीज करा, अंशात ठेवा, छेद जशास तसा ठेवा। याचे काही जर काटछाट होत असेल तर अजून लहान रूपांतर करा। अशा प्रकारे बेरीज आणि वजाबाकीचे व्यवहारी अपूर्णांकाचे नियम आहेत। बेरीज आणि वजाबाकीचे नियम झाल्यावर अपूर्णांकामध्ये व्यवहारी अपूर्णांकाचे गुणाकार व भागाकाराचे सुद्धा काही नियम आहेत।
तर ते बघा गुणाकार व भागाकाराचे नियम मध्ये पहिला नियम काय आहे, ए च्या छेदात बी गुणिले सी च्या छेदात डी असं जर असेल तर गुणाकारामध्ये अंशाचा गुणाकार होतो आणि छेदाचा गुणाकार होतो, म्हणजे एसी छेदात बीडी. 2 नंबरचं काय हो, ए च्या छेदात बी गुणिले सी च्या छेदात डी गुणिले ई च्या छेदात एफ असं जर असेल, किती असलं तर गुणाकारामध्ये अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार. इथं चुकून तिरकस काही करायचं नाही, गुणाकार दिसला सरळ अंशाचा गुणाकार, सरळ छेदाचा गुणाकार. त्याच्यानंतर बघा 3 नंबर, ए च्या छेदात बी भागिले सी च्या छेदात डी असं जर असेल तर काय करायचं, सोपं सांगतो याच्यामध्ये. ए च्या छेदात बी लिहून घ्यायचं, या भागिलेचं उलट करायचं गुणिले, या सी च्या छेदात डी चं उलट करायचं डी च्या छेदात सी, म्हणजे भागाकाराच्या जागी गुणाकारात चिन्ह घ्यायचं, पुढला अपूर्णांक उलटा करायचा. मग गुणाकार आलं की काय हो, वरच्याचा गुणाकार, खालच्याचा गुणाकार. त्याच्यानंतर बघा 4 नंबरचं, ए च्या छेदात बी भागिले सी च्या छेदात डी भागिले ई च्या छेदात एफ. इथं सुद्धा तसंच करायचं, पहिला अपूर्णांक ए छेदात बी लिहायचा, भागिलेचं गुणिले करायचं, पुढला अपूर्णांक उलटा लिहायचा, या भागिलेचं गुणिले करायचं, पुढला अपूर्णांक उलटा लिहायचा, म्हणजे अंश छेद आदला बदल करायचा. काय होते हो याचं, ए छेदात बी गुणिले डी छेदात सी गुणिले एफ छेदात ई. आता गुणाकार म्हणजे काय, वरच्याचा गुणाकार, खालच्याचा गुणाकार, विषय संपला. त्याच्यानंतर बघा 6 नंबरचं, 1 2 3 4 5 नंबरचा नियम. 5 नंबरचा नियम काय, ए च्या छेदात बी भागिले सी च्या छेदात डी. हे भागिले चिन्ह इथं आहे बघा, ए च्या छेदात बी भागिले सी च्या छेदात डी. काय करायचं, हेच आहे, ए च्या छेदात बी भागिले सी च्या छेदात डी. फक्त ही आडवी मांडणी होती, ही उभी मांडणी. मग काय करायचं, अशा ठिकाणी हा डी छेदातला वरी अंशासोबत न्यायचा, म्हणजे ए डी, आणि हा छेद या खालच्या छेदासोबतच, हा अंश वरच्या छेदासोबत, म्हणजे बी गुणिले सी. बघा याच रूपांतर कसं करायचं, ए च्या छेदात बी, इथं भागिले आहे मी, भागिले लिहिलं, सी च्या छेदात डी. आपल्याला काय करायचं, ए च्या छेदात बी, या भागिलेचं गुणिले करायचे, पुढला अपूर्णांक उलटा लिहायचा, ए डी गुणिले बी सी. बघा ए डी छेदात बी सी. त्याच्यानंतर बघा 6 नंबरचा नियम काय म्हणतो, 6 नंबरचा ए च्या छेदात, बघा ए च्या छेदात, छेद इथं आहे, ए च्या छेदात बी आणि बी च्या छेदात सी असं जर असेल तर काय करायचं, हा सी वरी जाणार, कुठं जाणार, ए कडे जाणार, ए सी छेदात बी राहणार, बरोबर. मग त्याच्यानंतर 7 नंबरचा नियम काय म्हणतो बघा, ए च्या छेदात बी आहे आणि त्याच्या छेदात जर सी असेल तर सी च्या छेदात काही नाही, म्हणजे कुणाच्याही खाली एक असतोच. मग एक मानायचा आणि याच्यासारखंच करायचं. काय करायचं, हा एक वरी ए सोबत गेला, म्हणजे ए च्या छेदात बी गुणिले सी. बघा हे लक्षात ठेवा, जर भागाकाराचं चिन्ह इथं असेल, ए च्या छेदात बी गुणिले सी असेल, तर या ए च्या छेदात काही नाही, म्हणजे एक असतो. बघा ए याचं बघा 6 नंबरच्याच, ए भागिले बी छेदात सी असं जर असेल, हे फक्त मी उभी मांडणीची आडवी मांडणी करून घेतली तुम्हाला समजा म्हणून. ए भागिलेचं गुणिले केलं, याचं उलट केलं, सी छेदात बी, काय आलो, ए सी छेदात बी, करेक्ट. आणि त्याच्यानंतर बघा खाली ए च्या छेदात बी आहे, पण भागिले कुठं आहे, इथं आहे, भागिले सी. तर ए च्या छेदात बी भागिले सी असं जर असेल तर ए च्या छेदात बी, सी च्या छेदात काही नाही, म्हणजे एक, या भागिलेचं गुणिले करा, एक छेदात सी, पुढल्याचं उलट करा, काय येतं, ए च्या छेदात बी गुणिले सी, म्हणजे बी सी, ए च्या छेदात बी गुणिले सी. बरोबर, समजला नियम. त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतरचा नियम, ए च्या छेदात ए, ए च्या छेदात बी असं जर असेल तर काय करायचं, सरळ याचं उलट करायचं, बी च्या छेदात काय करायचं, ए करायचं. त्याच्यानंतर ए छेदात बी आणि छेदात एक असं जर असेल तर सरळ काय राहणार हो, ए छेदात बी, या एक हा असतोच, कशाच्या छेदात एक, काही नाही, म्हणजे एक असतोच. मग काय हो, ए च्या छेदात बी असं
त्याच्यानंतरचा बघा 1 अधिक a छेदात b असं जर असेल तर हे काय हो, याचं पूर्णांक युक्त अपूर्णांकावरून b गुणिले 1 करायचा. b गुणिले 1 म्हणजे b अधिक a म्हणजे काय येते a अधिक b छेदामध्ये काय येणार b येणार. त्याच्यानंतर बघा 1 छेदात a अधिक 1 छेदात b असं असेल तर सरळ सरळ तिरकस गुणाकार b अधिक a छेदात a b या दोन्हीचा गुणाकार वरच्यांची बेरीज याचं a अधिक b लिहा किंवा b अधिक a लिहा, काही फरक पडत नाही. त्याच्यानंतर बघा 1 च्या छेदात a वजा 1 च्या छेदात b असं असेल तर काय होते हो, b गुणिले 1 b वजा a गुणिले 1 a आणि खालच्याचा गुणाकार a b. हे सर्व व्यवहारी अपूर्णांकाचे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करायचे नियम आहेत आणि हे बेसिक आहे. हे लिहून पाठ करून ठेवा. त्याच्यानंतर आपण काय करू, दशांश अपूर्णांकाकडे जाऊ. बघा दशांश अपूर्णांकाचे तुम्हाला 2 प्रकार सांगितले होते. कोणकोणते 2 प्रकार हो, व्यवहारी अपूर्णांकाचे नियम झाले. आता काय हो, दशांश अपूर्णांक. दशांश अपूर्णांक, दशांश अपूर्णांकाचे 2 प्रकार पडतात म्हणलो होतो. कोणकोणते, एक मिश्र आवृत्ती दशांश अपूर्ण एक काय हो, शुद्ध आवृत्ती दशांश अपूर्णांक आणि दुसरा कोणता, मिश्र आवृत्ती दशांश अपूर्णांक. मग शुद्ध म्हणजे काय, 0.33333 डॉट 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 आणि मिश्र म्हणजे काय 0.1888888 डॉट 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 8 असा अनंतापर्यंत शुद्ध आणि मिश्र हे झालं. पण दशांश अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करायचे नियम काय हे आधी आपण बघून घेऊ. मग बघा दशांश अपूर्णांकामध्ये बेरीज आणि वजाबाकी करताना दशांश अपूर्णांकाची बेरीज अधिक वजाबाकी या 2 क्रिया करताना दशांश अपूर्णांकाखाली उदाहरणार्थ 12.537 वजा 6.142 असं जर असेल तर काय करायचं, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह करून उभी मांडणी करून घ्यायची. 12.537 हे काय करायचं, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह, इकडला अंक इकडं, इकडले अंक इकडे लिहायचं. वजाबाकी सांगितलंय तो वजाबाकी करा. 7 मधून 2 गेले 5, 3 मधून 4 जात नाहीत, हातचा घ्या. 13 मधून 4 गेले 9, 4 मधून 1 गेला 3 वजा 12 तून 6 गेले 6 हे तुमचं आन्सर. फक्त क्रिया करताना दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह. याचीच जर बेरीज असेल तर याचीच आपण काय करायची, बेरीज करायची. कशी, 7 आणि 2 9, 4 आणि 3 7, 5 आणि 1 6, 12 आणि 6 18. दशांश चिन्ह जिथं आहे तिथंच ठेवून द्यायचं. बरोबर, ही झाली तुमची काय बेरीज आणि वजाबाकीची क्रिया. गुणाकार आणि भागाकाराची क्रिया मग याच्यात कशी, दशांश मधली गुणाकार आणि भागाकाराची क्रिया कशी, गुणाकार अधिक भागाकार या दोन्हीची क्रिया कशी बघून घ्या. दशांश अपूर्णांकामध्ये गुणाकार किंवा भागाकार करताना दशांश चिन्ह नाही असं गृहीत धरायचं. उदाहरणार्थ 1.3 गुणिले 0.08 यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. तर दशांश चिन्ह कुठंच नाही, डोक्यात दशांश चिन्ह घालायचंच नाही. 3 8 4 बघा, सॉरी 3 8 17 किती झाले हो, सॉरी 13 17 होते, सॉरी हा 3 8 4 होते. 3 8 4 13 17 मग किती हो, 3 8 4 104 लिहिले मी. 104 लिहिले, दशांश चिन्ह नाही असं गृहीत धरून मी गुणाकार केला. मग काय करायचं, दशांश चिन्हात दशांशानंतर किती अंक आहेत बघायचं. इथं दशांशानंतर 1 अंक आहे उजवीकडे, इथं दशांशानंतर 2 अंक आहेत. म्हणजे एकूण दशांशानंतर किती अंक, 3 अंक. तर उजवीकडून डावीकडे मोजत याचं 1 2 3, इथं दशांश चिन्ह द्यायचं आणि इथं 0 द्यायचं आहे. हा झाला तुमचा गुणाकार. उदाहरणार्थ बघा 2.4 गुणिले 5 असं जर असेल तर काय करायचं, दशांश चिन्ह नाही असं गृहीत धरायचं. 5 चूक 20 ला 0 हाचे आले 2, 5 2 10 2 12, 24 5 20 किती झालं 120. दशांश चिन्ह किती स्थळानंतर आहे, एका स्थळानंतर उजवीकडून एक स्थळ सोडून द्यायचं, दशांश चिन्ह द्यायचं. तुमचं उत्तर काय आलं, 12 उत्तर आलं. गुणाकार हा नेहमी दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करताना दशांश चिन्ह नाही असं गृहीत धरायचं, गुणाकार करायचा. मग दशांश चिन्ह किती अंकानंतर दोन्ही अंकामध्ये आहे बघायचं. इथं 2 इथं 1 3, तर मी 1 2 3 अंकानंतर उजवीकडून
मोजत आलो, डावीकडे दशांश चिन्ह दिलं. इथं सुद्धा तसंच केलं. हा नियम बाळगायचा गुणाकार करताना. मग भागाकार करताना काय? तर भागाकार करताना बघा, गुणाकार भागाकार. तर भागाकार करताना काय करायचं, जर 2.45 गुणिले 100, सॉरी हे गुणाकारात सांगतो. गुणाकारामध्ये जर 100, 1000 हे नंतर बघू आपण, अगोदर भागाकाराचं बघू. 100, 1000च्या क्रिया नंतर तुम्हाला सांगतो. भागाकार कसा करायचा, जर तुम्हाला 2.4 भागिले 0.8 असं असेल, मग काय करायचं, 2.4 भागिले 0.8. जर दोन्ही संख्येला म्हणजे ज्या संख्येला भागायचंय, ज्या संख्येनं भागायचं आहे, अशा वरच्या आणि खालच्या दोन्ही संख्येत जर दशांश चिन्ह समान अंकावर असेल, म्हणजे इथेही एका स्थळानंतर इथेही एका स्थळानंतर असेल, तर ते दशांश चिन्ह उडून जातं, डायरेक्ट भागाकार होतो 8 त्रिक 24. आणि जर का समजा जर का दशांश चिन्ह समान नसेल तर मग काय करायचं, समान नसेल तर काय करायचं बघा, 1.08 भागिले 12 असं जर असेल तर काय करायचं, 1.08 भागिले 12 केलं मी. वरी बघा, वरी किती स्थळानंतर दशांश चिन्ह आहे, 1 2 2 स्थळानंतर दशांश चिन्ह आहे, 108 जशास तसे लिहा, हे 12 जशास तसे लिहा. वरी 2 स्थळानंतर दशांश चिन्ह आहे, खाली काय करा, 1 वर 2 शून्य टाका, दशांश चिन्ह निघून जातं. वरी जेवढे दशांश अंकानंतर बघा, वरी जेवढे दशांशानंतर अंक आहेत तेवढे खाली गुणाकारात चिन्ह देऊन 1 वर तेवढे शून्य द्यायचे. आता काय करायचं, 12 8 96, 8/100 आले. आता काय करायचं, वरी दशांश चिन्ह बघा, वरी 2 स्थळानंतर दशांश चिन्ह होतं, त्यावेळेस आपण काय केलं, खाली वरचं दशांश चिन्ह काढून टाकून खाली 1 वर 2 शून्य घेतले गुणाकाराचं. आता खालचे 2 शून्य काढून टाकायचे, तर काय करायचं, वरी 2 स्थळानंतर हा 1 हा 2 स्थळानंतर दशांश चिन्ह द्या. तुम्हाला जर नको वाटलं तर या 100 आणि 8चा भागाकार करा, बघा 0.08च येते. त्याच्यानंतर बघा भागाकाराचा नियम अजून, दशांश बघा काय हो, भागाकारामध्ये 4.44 असं जर असेल आणि छेदात 0.004 असं जर असेल तर काय करायचं, 444 जशास तसे लिहायचे, भागिले हा 4 जशास तसा लिहायचा. वरी गुणाकारात चिन्ह द्यायचं, खाली गुणाकाराचं चिन्ह द्यायचं. वरी 1 2 स्थळानंतर दशांश चिन्ह आहे, खाली 1 वर 2 शून्य द्यायचे, खाली 1 2 3 दशांश स्थळानंतर शून्य आहे, वरी 1 वर किती शून्य द्यायचे, 3 शून्य द्यायचे. आता करायचं कॅल्क्युलेशन, हे 2 शून्य हे 2 शून्य कटले, 4 न कितीचा भाग गेला, 4 न याला सॉरी 4 न याला कितीचा भाग जातो, 4 10 40, 4 11 44, ठीक आहे, आणि 4 1 4 111चा भाग जातो. तर काय करायचं, हा 111 गुणिले 10 म्हणजे काय येते, तुमचं उत्तर 1110 येते, 1110. तर अशा प्रकारे तुम्ही भागाकाराची क्रिया करायची दशांश अपूर्णांकामध्ये. वरी जेवढ्या स्थळानंतर दशांश चिन्ह आहे तेवढे 1 वर खाली शून्य, खाली जेवढ्या स्थळानंतर दशांश चिन्ह आहे तेवढे वरी काय करायचे, 1 वर शून्य द्यायचे आणि मग कॅल्क्युलेशन करायचं. ओके. त्याच्यानंतर बघा, जर गुणाकार आणि भागाकार करताना 100 10, 100, 1000, 10,000 अशा जर संख्या असतील, समजा 4 गुणिले 100 असं जर असेल तर काय होतं, 40 होतं. मग 0.4 गुणिले 4 गुणिले 10 असेल तर 40 होतं. मग 0.4 गुणिले 10 असेल तर काय होतं, तर मग काय करायचं, हे 4 आणि 10 40 बघा, 4 आणि 10 40, एका स्थळानंतर दशांश चिन्ह आहे म्हणून दशांश चिन्ह इथं गेलं, मग उत्तर काय आलं 4. तर हे करायची गरज नाही. जर दशांश चिन्ह एकाच स्थळानंतर असेल आणि गुणाकार असेल तर हा शून्य कटून जातो आणि दशांश चिन्ह कुठं जातं, उजवीकडे जातं. भागाकारामध्ये कसं जातं, डावीकडे. लक्षात ठेवायचं, गुणाकारामध्ये दशांश चिन्ह अशा संख्या असताना उजवीकडे जातं आणि अशा संख्येनं जर भागलं तर भागाकारामध्ये डावीकडे जातं. मग बघा याचं उत्तर काय येईल, 4. जर याचं उत्तर 0.4 गुणिले 100 असं असेल तर मग काय झालं असतं बघा, मग हा दशांश चिन्ह एकाच स्थळानंतर आहे, 1 शून्य कटला, दशांश कटलं, 4 आणि 10 उत्तर किती आलं असतं, 40 बरोबर. मग बघा 0.4 गुणिले जर 1000 असतं तर काय केलं असतं, हा दशांश चिन्ह कटला, हा 1 शून्य कटला, उत्तर किती आलं असतं, 400. आणि जर हेच भागाकार स्वरूपात असेल
कसं असेल हो, इथं बघा 0.4 भागिले 10 असं जर असेल तर मग काय करायचं, दशांश चिन्ह बघा गुणाकारामध्ये उजवीकडे नेऊ लागला, इकडं डावीकडे न्यायचं. हा शून्य कटला म्हणजे दशांश चिन्ह एका अंकानं 9 डावीकडे गेलं, 0.04 आलं. बघा एका स्थळानंतर होतं, 2 स्थळानंतर द्यायचं होतं म्हणून खालचा शून्य काढला आणि इथं घेतला. म्हणजे जर असं असलं 0.4 भागिले 0.4 भागिले 100 असं जर आलं तर काय करायचं, आता भागाकारामध्ये कुठे जाते हो, अशा 100 1000 असं जेवढे शून्य आहेत तेवढे 2 शून्य आहेत, दोनदा काय होणार, दशांश चिन्ह डावीकडे जाणार. हा 4 1, हा 0 2, सॉरी इथं एक शून्य आहे, एका स्थळानंतर वाढलं, इथं 2 स्थळानंतर हा 4 एकटा, हे 2 शून्य कटले 1 2, इथं 2 शून्य आले, इथं दशांश दिला, इथं शून्य. बघा इथं एका स्थळानंतर होतं, पुन्हा 2 स्थळ, हे 2 शून्य खाली असल्यामुळे वाढले, पुन्हा काय झालं 3 स्थळानंतर झालं. अशीच क्रिया भागाकारामध्ये पूर्ण म्हणजे 0.4 ला जर 1000 न भागलं तर 3 शून्य काढायचे, 0. इथं 3 शून्य द्यायचे, इथं 4 लिहायचं. समजलं मित्रांनो, ही भागाकार आणि गुणाकाराची क्रिया आहे दशांश अपूर्णांकाची. त्याच्यानंतर पुढे बघू आपण, दशांश अपूर्णांकामध्ये बघा, दशांश अपूर्णांकामध्ये जर असा अपूर्णांक असेल 0.333 डॉट 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 म्हणजे शुद्ध आवृत्ती दशांश अपूर्णांक असेल तर काय करायचं, 0.3 च्या डोक्यावर बार द्यायचा. या बारचा अर्थ काय, पुढे 3 3 3 3 आहे असा. मग या दशांश अपूर्णांकाचं आपल्याला काय करायचंय, व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचंय. तर ज्याच्या डोक्यावर बार आहे बघा, 3 च्या डोक्यावर बार आहे, मी वरी 3 लिहिला, तर बार काढायचं झालं तर छेदात काय करायचं 9 लिहायचं. मग ह्याचा अपूर्णांक काय होणार, 3 1 3 3 3 9, 1/3. याच अपूर्णांकाचं रूपांतर काय 0. याचा भागाकार करून बघा, 1 ला 3 न भाग जात नाही, 0. इथं 0 घ्या, 10 झालं. मग काय हो 3 3 9, 1 उरलं, 3 3 9 1 उरलं, 3 3 9 असं 3 3 3 3 जाणार. लक्षात आलं. जर समजा 0.18 आणि 8 8 8 असं जर पुढे असेल कितीपर्यंत, याला काय करायचं, 0.1 हा 8 हा आवृत्ती व्हालाय तर 8 च्या डोक्यावर बार द्यायचा. मग ही तुमची 0.18 च्या डोक्यावर बार ही झाली तुमचा दशांश अपूर्णांक. याचं तुम्हाला व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करायचंय तर काय करायचं, हे 18 जशास तसे लिहायचे. अशा उदाहरणामध्ये जर बार 8 वर आहे 1 वर नाही तर 18 जशास तसे लिहायचे. हे वजा ज्या संख्येच्या डोक्यावर बारचं चिन्ह नाही, म्हणजे 1 च्या डोक्यावर बारचं चिन्ह नाही, त्याच्यातून 1 वजा करायचा. हा बार नसलेली संख्या या पूर्ण संख्येतून वजा करायची, भागिले ज्या संख्येच्या डोक्यावर बार आहे तिच्यासाठी 9 लिहायचा. 8 च्या डोक्यावर बार आहे, 8 साठी मी 9 लिहिले. ज्या संख्येच्या डोक्यावर बार नाही तिच्यासाठी छेदात 0 लिहायचे. मग काय करायचं, 18 मधून 1 गेला, किती राहिले 17 भागिले किती झाले हो 90. आता याचा तुम्हाला काय करायचं, पुन्हा दशांश अपूर्णांक 0.188 येते का बघायचं. तर काय करायचं, 0 द्यायचा, इथं दशांश द्यायचं, इथं 0 घेतला. 0 देऊन दशांश देणं म्हणजे काय, 90 न 17 ला भाग जात नव्हता म्हणून मी 0 देऊन दशांश दिला आणि इथं एक 0 घेतला. हे 0 0 आता कटलं. आता बघा 9 1 9, 9 2 18 पुढे जाते 17च्या पुढे. मग 9 1 9, 17 मधून 9 गेले, उरले किती हो 8 उरले. आता 0 द्या, 9 8 72, उरतात किती 7, पुन्हा काय हो सॉरी उरतात किती 8, पुन्हा 0 द्या, 9 8 72, पुन्हा 80 मधून 72 गेले 8 उरतात, पुन्हा 0 द्या, 9 8 72, 9 8 72 असं कुठपर्यंत पण जाणार. मग याचं रूपांतर काय 0.18 च्या डोक्यावर बार. समजलं मित्रांनो, हे खूप महत्वाचं आहे. ज्या संख्येच्या डोक्यावर बार आहे बघा, ज्या संख्येच्या डोक्यावर बार आहे तिचं दशांश अपूर्णांकामधून व्यवहारी अपूर्णांकात जर रूपांतर करायचं असेल तर बार असलेल्यासाठी काय करायचं, छेदात 9 लिहायचे. ज्या संख्येच्या डोक्यावर बार नाही, उदाहरणार्थ बघा पुन्हा एकदा उदाहरण समजून सांगतो मी. 0.4444 असं आहे तर 0.4 च्या डोक्यावर काय हो बार. मग 4 च्या डोक्यावर बार तर 4 च्या छेदात आपण काय करणार 9 लिहिणार. मग ह्याचं बघा
0 इथं 0 दिला, 9 चौक 36, 4 उरले, 9 चौक 36, 9 चौक 36 आलं का? 0.4444 आले का? आणि जर समजा शुद्ध आवृत्ती नसेल, एखादी वेळेस मिश्र आवृत्ती असेल, म्हणजे कसं असेल? 0.133333 डॉट डॉट असं असेल, म्हणजे 0.13 च्या डोक्यावर जर बार असं असेल तर मग काय करायचं? हा 13 जशास तसा लिहायचा, वजा ज्या संख्येच्या डोक्यावर बार नाही ती संख्या त्याच्यातून वजा करायची, भागिले 3 च्या डोक्यावर बार आहे म्हणून त्या बार साठी 9, 1 च्या डोक्यावर काहीच नाही म्हणून त्याच्यासाठी 0. 13 मधून 1 गेला, काय राहिलं? 12. छेदामध्ये काय झालं? 90. त्याचं छोटं रूपांतर होतं 3 चौक 12, 3 त्रिक 9. 4 ला 30 न भाग जात नाही, मग काय करायचं? 0 घ्यायचा, दशांश द्यायचं, इथं 0 वाढवायचा, 4 ला 30 न भाग जात नाही, बरोबर आहे. इथं 0 दिला, 0 कटला. एक मिनिट हा, कुठं चुकाले आपलं बघू. 13 मधून 1 गेले, 12 राहिले, बरोबर. हे 90. 3 चौक 12, 3 त्रिक 9. एक मिनिट. 13 मधून 1 गेले, 12. छेदामध्ये 9 आणि याच्यासाठी 0. मग याचं छोटं रूपांतर केलं, 3 चौक 12, 3 त्रिक 9. 0. 30 न आता 4 ला भाग जात नाही म्हणून आपण काय केलं? 0 दशांश घेतला, इथं 0 दिला, हे 0 कटलं, मग 3 1 3, बरोबर आहे. 3 1 3 उरला, काय? 1 उरला, मग 0 दिला, 3 त्रिक 9, पुन्हा 1 उरला, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, असं 3 3 3 3 काय होणार? रिपीट होत जाणार, म्हणजे 0.13 च्या डोक्यावर बार. हे तुमचं काय असेल? उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला काय म्हणतोय हे समजतंय का तुम्हाला? जर मी शिकवलेलं समजत असेल तर काय करा? कमेंट मध्ये समजतंय न समजतंय काहीतरी कमेंट करीत जा, चांगला आहे वाईट आहे काहीतरी, म्हणजे मला शिकवायला तुम्हाला इंटरेस्ट येतो. बघा, तुम्हाला अपूर्णांक चॅप्टरचं जेवढं बेसिक आहे की नाही उदाहरण सोडविण्यासाठी, तेवढं बेसिक मी समजून सांगितलं. आता आपण काय करू? उदाहरणाला सुरुवात करू, बरोबर. एकूण अंक समान असल्यावरच शिकविलं, पुन्हा भागाकार कसा करायचा शिकविलं, गुणाकार कसा करायचा हे सुद्धा शिकविलं. आता आपण काय करू? डायरेक्ट उदाहरणाला सुरुवात करू. बेसिक सर्व आपलं झालेलं आहे. आता काय करू? पहिलंच उदाहरण बघू. आणि सगळ्यात जास्त पोलीस भरतीला किंवा MPSC ला कुठल्याही परीक्षेला, तलाठी, ग्रामसेवकला काय पडतो? अपूर्णांकावरचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा पडतो बघा. पुढील संख्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? असं देतात. पुढील संख्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? पुढील संख्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? मग संख्या देतात 13/21 वजा 11/17 कॉमा 9/13 कॉमा 7/11 अशा संख्या देतात. आणि मग काय करतात? पुढील संख्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती ओळखा म्हणतात. आता याचे काही नियम सांगतो. मोठी संख्या ओळखायची कशी? समजा तुम्हाला छेद 4 4 4 दिलाय आणि फक्त 3 5 7 9 काय केलं? छेद समान आहे आणि अंश समान आहे आणि छेद जर वेगवेगळे दिलेले असतील तर लहान मोठेपणा कसा ओळखायचा? बघा, लहान मोठेपणा सर्वात जी लहान संख्या असते छेदातली ती सर्वात मोठी धरायची, सर्वात मोठी. बघा, जर अंश समान असेल छेद वेगवेगळा असेल तर छेद सर्वात जो लहान असतो ती सर्वात मोठी संख्या आणि छेद जो सर्वात मोठा असतो ती सर्वात लहान संख्या. त्याच्यानंतर जर 4 4 4 4 छेद समान असेल 3 5 7 9 छेद समान असेल आणि अंश वेगवेगळे असतील तर ज्याचा अंश मोठा ती मोठी संख्या, ज्याचा अंश लहान ती लहान संख्या. आणि जर असं उदाहरण आलं कसं? 3 च्या छेदात 5 7 च्या छेदात 9 11 च्या छेदात 13 पुन्हा 15 च्या छेदात 17. बघा, अंश आणि छेदामध्ये प्रत्येक 2 2 चा फरक आहे.
जर असं समान फरक दिलेला असेल तर काय करायचं, 3च्या छेदात 2, 7च्या छेदात 2, 11च्या छेदात 2 आणि 15च्या छेदात 2 समान फरक खाली लिहायचा. आणि समान फरकानं भागितल्यावर लहान मोठेपणा कसा निघतो, तर जी सगळ्यात मोठी संख्या असते ती अंशामध्ये जी सगळ्यात मोठा अंश असतो ती मोठी संख्या आणि जो सर्वात लहान असतो ती लहान संख्या. समजलं, हे काही नियम आहेत. आणि जर याच्यानंतर अंश व छेदात समान फरक नसेल किंवा या तिन्ही अटीत जर बसत नसेल तर मग सरळ सरळ भागाकार करून त्याचा लहान मोठेपणा ठरवायचा. बघा, 13/21 फरक कितीचा आहे, 13/21 कितीचा हो, 13 आणि 8 21 होतो, 8चा फरक. 11च्या छेदात 17 आहे म्हणजे कितीचा फरक हो, 6चा. 9च्या छेदात 13 आहे म्हणजे फरक कितीचा, 4चा. 7च्या छेदात 11 आहे म्हणजे फरक कितीचा हो, 4चा. फरक वेगवेगळा निघाला आहे. या मोठ्या संख्येनं बघा 21, 17, 13, 11 एखाद्या वेळेस 21चा पाडा कुणाला येतो कुणाला येत नाही, तर सरळ सरळ त्यांच्यातला फरक काढायचा आणि फरकानं काय करायचं, भाग द्यायचा त्यांना. जी संख्या लहान निघल ती लहान, जी संख्या मोठी निघल ती संख्या मोठी. सर्वात मोठी संख्या कोणती म्हणलाय, मग बघा 8 न भाग द्या 13ला. 8 1 8 उरले किती, 5 दशांश दिला, 5च्या पुढे 0. 8 45, 8 संग 48 उरले 2 0, 8 2 16 बाकी सोडून द्यायचं. त्याच्यानंतर 6 1 6 दशांश उरले 5 झाले 50. 6 7 42, 6 8 48 उरले 2 0, 6 3 18. पुन्हा 4 2 8 दशांश 1 उरला. त्याच्यानंतर 4 2 8 2 उरले, 4 5 20. त्याच्यानंतर 4 1 4 दशांश 4 7 28 2 उरले 0, 4 5 20. मग बघा इथं 1 1 1 आणि इथं 2 आलं, काही बघायची गरज आहे का, कोणती संख्या मोठी, 9/4 म्हणजे 9/13 ही संख्या तुमची काय निघणार, मोठी निघणार. आणि पुढील संख्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती म्हणले, मग कोणती हो, 9/13. आपल्याला काय करते, चढता क्रम उतरता क्रम असं सुद्धा लावायला सांगते स्पर्धा परीक्षेमध्ये, ते सुद्धा उदाहरण आपण बघणार आहोत. तुम्हाला फक्त बेसिक समजायचं महत्वाचं आहे. बेसिक समजलं की कसलंही उदाहरण देऊ द्या, तुम्ही आपोआप सोडू द्या. बघा याच्यामध्ये दुसरं उदाहरण कोणतं, 19.2 भागिले 0.0016 बरोबर क्वेश्चन मार्क, याचं आपल्याला उत्तर काढायचं. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काय करायचं, 19.2 लिहायचं, भागाकारामध्ये 0.0016 लिहायचं. काय करायचं हो, मग वरी 192 लिहायचं, खाली 16 लिहायचं, वरी गुणाकारात चिन्ह द्यायचं, खाली गुणाकारात चिन्ह द्यायचं. खाली दशांशानंतर किती 4 अंक आहेत, वरी 1 वर 4 शून्य द्या. वरी दशांशानंतर किती अंक आहे, एकच अंक आहे, एक तर 1 वर एकच शून्य द्या. वरी जेवढे अंक असतील तेवढे खाली शून्य, खालचे जेवढे दशांशानंतर अंक असतील तेवढे वरी शून्य. 0 0 कटला. 16 न भाग द्या, 16 1 16, 16 2 32, 3 उरले 32 झाले, 16 2 32 उरलं काय हो, 12 गुणिले 1 वर किती शून्य, 3 शून्य, म्हणजे आपलं उत्तर किती आले हो, 12,000 उत्तर आले. एकदम सोपं असतंय मित्रांनो, अवघड काही नसतंय, फक्त समजून घेण्याची कॅपॅसिटी आपली योग्य पाहिजे आणि व्हिडिओ लक्ष देऊन बघायचा. अजिबात बेसिक समजलं म्हणजे तुम्ही चुकू शकत नाही, मी गॅरंटी देतो तुम्हाला. पुढचं उदाहरण बघा मित्रांनो, 0.04 चा गुणाकार व्यस्त खालील पैकी कोणता. बघा 0.04 चा गुणाकार व्यस्त खालील पैकी कोणता म्हणले. ऑप्शन क्रमांक 1 दिले बघा, 1च्या छेदात 400. ऑप्शन क्रमांक 2 दिले 400. ऑप्शन क्रमांक 3 दिले 25. ऑप्शन क्रमांक 4 दिले 1/25. बघा 0.04 चा गुणाकार व्यस्त खालील पैकी कोणता. तुम्हाला सगळ्यात महत्वाचं गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे काय हे समजलं पाहिजे. तर मी तुम्हाला सांगतो, ज्या दोन संख्यांचा गुणाकार हा 1 येतो
ती एकमेकाच्या गुणाकार व्यस्त संख्या असते. उदाहरणार्थ 5 ची गुणाकार व्यस्त संख्या काय, तर 1/5 5 5 कटलं उत्तर 1 आलं. x ची गुणाकार व्यस्त संख्या काय, 1/x x x कटलं उत्तर काय आलं, 1 आलं. ज्या दोन संख्येचा गुणाकार 1 येतो त्या दोन संख्या एकमेकीच्या कशा असतात, गुणाकार व्यस्त संख्या असतात. मग बघू आपण कोणती गुणाकार व्यस्त संख्या आहे. 0.04 गुणिले कुठली संख्या याच्यासोबत गुणाकार केली ज्याचं उत्तर 1 आलं, ते आपलं काय हो, उत्तर 1/400 ऑप्शन क्रमांक 1 यांचा गुणाकार केला. बघू 1 येते का. बघा 0.04 भागिले 400 वरील जेवढे शून्य दशांशानंतर अंक आहेत तेवढे खाली शून्य वाढवा, म्हणजे 1 वर शून्य वाढले काय, नाही तर वाढले काय, आलं काय 4/40,000. काय हो 4 1 4, याला का उत्तर 1 नाही येत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 नाही. दुसरं 0.04 गुणिले 400 हे 2 दशांश. बघा गुणाकारामध्ये काय करायचं, उजवीकडे हे 2 शून्य कटले, हा दशांश उजवीकडे 2दा गेला म्हणजे कटला, 4 चोक 16 उत्तर आले. आपलं उत्तर काय आलं पाहिजे, 1 आलं पाहिजे. 1 जोपर्यंत उत्तर 1 येत नाही तोपर्यंत ऑप्शन सोडून बघा. 0.04 गुणिले किती हो 25, करा गुणाकार, दशांश चिन्ह नाही असं करायचं धरून 25 चोक 100. किती स्थळाच्या नंतर दशांश चिन्ह आहे, 1 2 स्थळाच्या नंतर 1 2 स्थळाच्या नंतर दशांश चिन्ह द्या. पुढच्या शून्याला काही किंमत नाही, 1.00 आलं, उत्तर 1 आलं, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 तुमचं काय हो बरोबर आहे. गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे लक्षात डोक्यात ठेवायचं, ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो ती संख्या एकमेकाची गुणाकार व्यस्त संख्या असते. उत्तर काय आलं आपलं 25. बघा 0.04 गुणिले 25 मी यांचा 0.04 गुणिले 25 यांचा काय केला गुणाकार. मी तुम्हाला सांगितलं होतं गुणाकार करताना काय करायचं पोरांनो, दशांश चिन्ह नाही असं गृहीत धरायचं. धरलं 25 चोक 100. किती स्थळांतर दशांश चिन्ह आहे, 1 2 2 स्थळांतर दशांश चिन्ह आहे, उजवीकडून 2 स्थळ सोडून द्या, 1 2 इथं दशांश चिन्ह द्या. उत्तर काय आलं तुमचं 1, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं उत्तर बरोबर आहे. आज मी तुम्हाला अपूर्णांक चॅप्टरचं पूर्ण बेसिक शिकविलेलं आहे. असेच अपूर्णांक चॅप्टरचे पुढील भाग बघण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि कंटिन्यू व्हिडिओ बघत जा. आज अपूर्णांक चॅप्टर चालू केलेला आहे, इथून कंटिन्यू तुम्हाला अपूर्णांक चॅप्टर पूर्णपणे पाहायला भेटेल. धन्यवाद मित्रांनो, जय हिंद.